नमस्कार मंडळी, मी अंकिता शिंदे आणि पुन्हा एकदा तुमचं कोड कठ्ठा या मराठी यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. ओके, तर आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण मी आज तुम्हाला जावाचे जसं सांगितलं होतं तसं मी तुम्हाला जावाचे बेसिक्स घेणार आहे. तर यामध्ये मी तुम्हाला जावा म्हणजे काय, परत जावाचे काही जे फीचर्स आहेत ते सर्व काही सांगणार आहे. ओके. तर आता सुरुवात करूया जावा म्हणजे काय पासून. तर ठीक आहे, मी पीपीटी शेअर करते. ओके. तर जावा म्हणजे काय? तर जावा ही एक अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि ती जनरल पर्पज म्हणजेच काय कुठल्याही प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी वापरता येते. ठीक आहे. जसं की डेस्कटॉप ॲप्स तयार करण्यासाठी वापरता येते, मोबाईल ॲप्स बनवण्यासाठी, वेबसाईट्स, स्प्रिंग बूट मी नंतर शिकवणारच आहे तुम्हाला. वेबसाईट्स बनवण्यासाठी वापरण्यात येते, गेम्ससाठी वापरण्यात येते. तर जावा ही ऑब्जेक्ट्स ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजेच ती ऑब्जेक्ट्स आणि क्लासेस याच्याच आधारे चालते. तर ही भाषा सन 1995 साली जेम्स गोस्लिंग यांनी तयार केली होती. ओके. तर आणि आता ती Oracle कंपनीच्या अंतर्गत आहे, असं म्हणू शकतो आपण. तर आता बघूयात की जावाचा काय उपयोग आहे. तर मी आत्ता सांगितलं जसं की मोबाईल्स ॲप तयार करण्यासाठी, डेस्कटॉप सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी, वेब ॲप्लिकेशन्ससाठी, गेम्स बनवण्यासाठी, बँकिंग सिस्टमसाठी कारण सिक्युअर आहे म्हणून. तर यामध्ये जावाचा वापर केला जातो. ओके. तर आपण जावाची वैशिष्ट्य पाहणार आहोत. जावाचे फीचर्स. तर बघा, यामध्ये जावाचे फीचर्स आहेत जावा ही खूप सिंपल आहे सी आणि सी प्लस प्लस पेक्षा. तर काय आहे यामध्ये सी आणि सी प्लस प्लस सारखं कॉम्प्लेक्स अवघड असं पॉइंटर नाहीये. आपल्याला वापरायची गरज नाहीये. समजा तर तुम्ही सीमध्ये मेमरी कसं मॅन्युअली हँडल करता. तर आपल्याला जावामध्ये कसं की गार्बेज कलेक्टर आपलं हे काम करून देतं एकदम सोप्या प्रकारे. ठीक आहे. तर आता हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. तुम्हाला आत्ता सांगितलं, की जावा हे संपूर्णपणे क्लासेस आणि ऑब्जेक्ट्सवरतीच डिपेंड आहे. तर कसं आहे एखादी गोष्ट जर क्लासेस आणि म्हणजे बघा, मी तुम्हाला याचं एक सोपं उदाहरण सांगते. जर एखादी गाडीचं सॉफ्टवेअर असेल बरं का, तर ती गाडी म्हणजे ऑब्जेक्ट आणि तिचे जे ब्रेक्स आहेत, इंजिन आहे आणि त्याचे फीचर्स ते जे आहे ते त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल. आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट JVMमुळं राइट वन्स रन एनीवेअर. तर JVM म्हणजे काय? तर जावा व्हर्चुअल मशीन. ओके. तर जावामध्ये लिहिलेला एकच कोड तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे विंडोज म्हणा किंवा लिनक्स किंवा Macवरती ते चालवू शकता. कारण जावाचं कंपाईल झालं, की ते बाईट कोडमध्ये तयार होतं आणि जे की ते JVM थ्रू वाचलं देखील जातं. ठीक आहे. तर नेक्स्ट फीचर बघूयात. सिक्युअर. मेमरी ॲक्सेसवर कंट्रोल. तर जावामध्ये कसं पॉइंटर्स नाहीयेत, मी आधी सांगितलं. मेमरी ॲक्सेसवर कंट्रोल करता येत असल्यामुळं व्हायरसेस वगैरे धोका एकदम आपल्याला कमी असतो याच्यामध्ये. म्हणूनच तर हे बँकिंगच्या सेक्टर्समध्ये, बँकिंग ॲप्समध्ये वगैरे यूज केलं जातं आणि एकदम योग्य आहे. ठीक आहे. तर रोबस्ट. मराठीत सांगायचं झालं तर रोबस्ट म्हणजे काय? तर भक्कम. एक्सेप्शन हँडलिंग आणि गार्बेज कलेक्शनसाठी आहे हे. तर हे आपण काय म्हणू शकतो याचा एक सपोर्ट आहे त्याला. त्यामुळे काय होतं, की जावाचं कोड क्रॅश होण्याची शक्यता एकदम कमी असते त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता मल्टी थ्रेडेड तर म्हणजे काय एकाच वेळी अनेक कामं. तर जावामध्ये कसं एकच काम म्हणजे काय म्हणू शकतो एकाच वेळी आपण अनेक काम करू शकतो. हे काय आपल्यासारखं आळशी नाहीये. त्यामुळे हे आपण एक थोडक्यात म्हणू शकतो, की हे एक मल्टी टॅलेंटेड आहे. ओके. तर मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगते. तर बघा, समजा एक ॲप आहे बरं का. तर त्यावर काय होतं, एकच म्युझिक प्ले करतंय आणि बॅकग्राऊंडला आपण डाउनलोड पण होतंय. तर म्हणजे कसं, की आणि हे सगळं काय होतं, की थ्रेड्सद्वारे म्हणजे ह्याचा थ्रेड्सचा वापर करून शक्य आहे हे सगळं. थ्रेड म्हणजे दोरी नाही. थ्रेड म्हणजे काय हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी जसं आपण शिकवणार आहोत तसं-तसं तुम्हाला समजत जाईल. ओके. तर पुढचं फीचर पाहूयात. हे हाय परफॉर्मन्स आहे. बाईट कोड जलद चालतो आणि डिस्ट्रिब्युटेड देखील आहे. तर डिस्ट्रिब्युटेडमध्ये आर-एम-आय व नेटवर्किंगसाठी उपयुक्त आहे. तर जावाचं कोड आर-एम-आय म्हणजे काय? रिमोट मेथड इनोकेशन. वेब सर्व्हिसेस वापरून आपण काय करू शकतो? एकापेक्षा जास्त कॉम्प्युटरवर हे चालवता येतं आपल्याला. म्हणजेच काय तर आपण एकाच वेळेस नेटवर्कमधून काम करता येतं. ठीक आहे?
तर आपण हे जावाचे फीचर्स पाहिले आहेत. आता पुढं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जे-डी-के म्हणजे काय, जे-आर-ई म्हणजे काय, जे-व्ही-एम म्हणजे काय, हे सगळं सांगणार आहे आणि याबरोबरच आपण सॉफ्टवेअर देखील डाउनलोड करून घेणार आहोत. मी शक्यतो Eclipse प्रिफर करेल. सोप्पं आहे एकदम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काही चुका झाल्या असतील तर माफ करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना मराठीतून कोडिंग शिकायचं अशा लोकांसाठी हे परफेक्ट आहे. त्यांना हा चॅनल शेअर करा, म्हणजे त्यांना देखील याचा फायदा होईल. ठीक आहे. धन्यवाद.